आवाज ऐकून तर तुम्हाला समजलंच असेल किती खुसखुशीत आणि कुरकुरीत हा स्नॅक आपला तयार झालेला आहे। शिवाय ना तुम्हाला यातला एक ना मी तोडून सुद्धा दाखवते। हे बघू शकताय, आतमधून अगदी स्पंज सारखा तयार झालेला आहे आणि सॉफ्ट आहे, आतमध्ये अजिबात सुद्धा हार्ड नाही तयार झालेला। याच्यामध्ये आपण ना सोडा वापरला नाही, इनो वापरला तरी सुद्धा मस्त असं खुसखुशीत आणि बाहेरून अगदी कुरकुरीत असं तयार झालेलं आहे। बनवायला खूप सोपं आहे, कमी साहित्यामध्ये तयार होईल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि ह्या पावसाळ्यात मात्र तुम्ही नक्कीच कराल, मी पण ही गॅरंटी देऊन सांगते। चला तर करूया रेसिपीला सुरुवात। नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। तर इथे बघू शकताय मी 2 बटाटे घेतलेले आहेत, मध्यम आकाराचे बटाटे घेऊ शकताय। सगळ्यात पहिल्यांदा हे बटाटे ना आपल्याला स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर ना या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायचे। तर मी दोन्ही बटाट्यांची साल अगदी व्यवस्थित अशी काढून घेतलेली। सोबतच ना मी इथे एक बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे। हे बघा, आता हे बटाटे ना आपल्याला खिसून घ्यायचे। तर मी इथे छोटी खिसणी घेतलेली आहे, छोट्या खिसणीवरतीच बटाटा आपल्याला व्यवस्थित असा खिसून घ्यायचा आहे। तर आता हा बटाटा ना मी ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित खिसून घेतलाय। सोबतच ना हे पाणी जे आहे की नाही ते आपल्याला ना 2 ते 3 वेळा अगोदर बटाटा धुवून घ्यायचा आणि नंतर मग चांगल्या पाण्यामध्ये बटाटा आपल्याला व्यवस्थित असा भिजत घालायचा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक वाटण करायचंय। तर त्याच्यासाठी मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेले, सोबतच एक छोटा चमचा जिरे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि पाणी न घालता जाडसर असं याचं वाटण करून घ्यायचं। हे बघा, अगदी असं वाटण तयार झालेलं आहे आपलं। आता सोबतच मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा इतका आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय। तेल व्यवस्थित असं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी घालायची। मोहरी मस्त अशी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा इतके जिरे घालायचे। गॅसची फ्लेम पूर्ण कमीच ठेवायची आणि याच्यामध्ये 1 छोटा चमचा इतके आपल्याला सफेद तीळ घालायचे। हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय, तोपर्यंत गॅसची फ्लेम कमीच करायची बरं का। ती चांगले चटचटले की लगोलग आपल्याला याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचंय। आणि आता हे वाटण घातलंय की लगोलग मी याच्यामध्ये ना हिंग घालते, अगदी चिमूटभर इतका हिंग घेतलाय। हिंग घातला की हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय। तर आता हे अगदी आपण अगोदर भाजून घेतलंय, त्यामुळे काही सेकंद ह्याला फक्त व्यवस्थित भाजून घ्यायचं। लगेच त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा इतकी मी हळद घातले आणि आता याच्यामध्ये ना जो बटाटा आपण घेतलेला ना त्या बटाट्यातलं सगळं पाणी व्यवस्थित निथळून घेतलं आणि पिळून हा बटाट्याचा किस मी याच्यामध्ये घालून घेतलाय। आता एकतर तुम्ही या स्टेजला गॅस बंद करा, नाहीतर मग गॅस पूर्ण कमी ठेवून ह्याला पटकन अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या। तर मी या स्टेजला गॅस बंदच केलेला आणि गॅस बंद करून हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता याच्यामध्ये लगोलग आपण ना 2 मोठे चमचे इतकी कोथिंबीर घालायची, अगदी बारीक अशी कोथिंबीर मी चिरून घेतले। सोबतच ना अर्धा छोटा चमचा इतका ओवा घेतलाय, त्याला ना आता आपण हातावरती मस्त असं चोळून घालूयात आणि ओव्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये खूप छान उतरतो बरं का। त्याच्यासाठी ना तुम्ही हा ओवा ना हातावरती चोळून घाला आणि अगदी वेळ न घालवता पटापट ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। तर इथे आपण कच्चा बटाटा वापरलाय, तर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचंय। त्या अगोदर ना हे सगळे जिन्नस आपण घातलेले ना पटकन अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये पाणी घालायचं। तर ते बघा, मी 1 कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि ह्याला आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते, पण पाण्याचं प्रमाण अगदी कमी आहे। आता याच्यामध्ये ना मी परत पाऊण कप इतकं पाणी घालते। हे बघा, तुम्ही ऍटलीस्ट 2 कप इतकं जरी पाणी घातलं ना तरी पण चालेल, तेवढं पण पुरेसे आहे, पण मी थोडे कमी प्रमाणातच करते। आता सोबतच चवीनुसार मीठ घालायचं, ह्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम फुल करायची आणि ह्याला ना अगोदर एक छान अशी उकळी काढून घेऊयात। तर हे बघू शकताय, पटकन ह्याला उकळी सुद्धा आलेली आहे। आता ही उकळी फुटली की गॅस कमी करायचा आणि आता ह्याच्यामध्ये पीठ घालून घेऊयात। तर सगळ्यात पहिल्यांदा 2 मोठे चमचे मी बेसनचं पीठ घालते, 2 मोठे चमचे ज्वारीचं पीठ घालायचं आणि 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं। सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे बरं का, एकदा चेक करून घ्या तुम्ही। आता ह्याला ना वेळ न घालवता पटापट ह्याला वैरून घ्यायचं, म्हणजे आपण जसं बेसन फेटतो की ना अगदी तसंच। तर आता इथे विस्कर आहे, त्यांच्याकडे विस्कर नसेल तुम्ही त्याने उलताण्याने सुद्धा ह्याला पटकन असं फेटून घेऊ शकता। इथे एका गोष्टीची काळजी घ्या की हे मिश्रण आपल्याला ना घट्ट करायचं, अजिबात पातळ नाही करायचं। तर आता ह्याच्यामध्ये मी पीठ घातलेलं ना, तर ते थोडंसं मला कमी वाटत होतं, म्हणून ना आता मी ह्याच्यामध्ये परत 1 चमचा पीठ वाढवून घेते। तर 1 चमचा बेसन घालते आणि 1 चमचा मी इथे ज्वारीचं पीठ घालते। जर गरज वाटली तर तांदळाचं पीठ घालायचं, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकताय, पण मला गरज नाही वाटत, एवढ्या पिठामध्ये अगदी पुरेसं होऊन जाईल। आता ह्याला परत एकदा व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। लक्षात घ्या, इथे आपण पीठ घातलेली आहेत ना ती आपल्याला अजिबात सुद्धा कच्ची ठेवायची नाहीये, त्याच्यासाठी ना वेळ न घालता ह्या मिश्रणामध्ये ह्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। तर आता ना मी उलतानानेच ह्याला व्यवस्थित असं फेटून घेणार आहे। विस्करणे जितकं होता होईल ना तेवढं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आणि जेव्हा थांबेल ना तेव्हा उलतानाने ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर आता साईडला जेवढं पण पीठ लागलेलं होतं ना ते मी उलतानाच्या साह्याने ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। पण अजून हे जे मिश्रण आहे ना
जे पीठ आपण सगळे मिक्स करून घेतलेले हे अजून आपले शिजलेलं नाहीये बरं का. तर आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यासाठी अगोदर फक्त ह्याला व्यवस्थित असं तुम्ही इथे मिक्स करून घ्या. हा घट्ट एकदा एका ठिकाणी गोळा व्हायला लागतो, समजेल तुम्हाला की चिकट आहे पीठ अजून. तर आता ह्या स्टेजला मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि 3 ते 4 मिनिटांसाठी, जास्तीत जास्त 5 मिनिटांसाठी याला शिजवून घेऊयात. गॅसची फ्लेम कमी ठेवूनच अधूनमधून 1-2 वेळा ह्याला मिक्स पण करून घ्या. आता हे मिश्रण शिजतंय तोपर्यंत आपण एक दुसरी स्टेप करूयात. तर इथे बघा मी एक गोल थाळी घेतली. याला ना तेल लावून घ्यायचं, तेलाने व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं, कारण हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये सेट करायचंय. सोबतच ना मी सफेद तेल अगदी थोडेसे याच्यावरती ना भुरभुरून घेते, जेणेकरून हे मिश्रण आपण ह्याच्यावरती जेव्हा थापून घेऊ ना ते अगदी व्यवस्थित सेट होईल. तर आता एक 4 ते 5 मिनिटं झालीत आणि आता हे मिश्रण सुद्धा शिजलेले तुम्ही बघू शकताय. हे मिश्रण अगदी एका ठिकाणी असं गोळा तयार व्हायला लागला ना, किंवा हाताला जरी तुम्ही घेऊन बघितलं ना तरी मिश्रण पटकन असं चिकटणार नाही. तर समजून जा की मिश्रण आपलं अगदी शिजलेलं आहे. इथपर्यंत शिजवून घ्यायचं, जसं आपण रेग्युलर बेसन बनवतो ना अगदी तेवढंच, बाकी काही नाही. तर आता हे व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता जास्त काही नाहीये, मी गॅसची फ्लेम आता ह्या स्टेजला ना आता बंद करते आणि हे मिश्रण आपण ह्या प्लेटवरती काढून घेऊयात. लक्षात घ्या मिश्रण गरम असतानाच हे प्लेटवरती काढून घ्या, थंड करायची वाट बघू नका. तर आता इथे ना मी एक स्पॅच्युला घेतलाय, ह्या स्पॅच्युलाच्या साह्याने ना हे मिश्रण ह्याच्यावरती ना मी सेट करून घेणार आहे. तर तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल ना तर एखादी वाटी असेल ना तर त्या वाटीला ना पाठीमागच्या बाजूला तेल लावा आणि मग ह्या वाटीने व्यवस्थित असं ह्याला तुम्ही इथे थापून घेऊ शकता. वाटीने सुद्धा व्यवस्थित थापता येतं, पण काही हरकत नाही. वाटी नसेल ना तर स्पॅच्युला घ्या, स्पॅच्युला नसेल तर वाटीने पण करू शकताय. फक्त ना याला जितकं होईल तितकं पातळ करू नका, थोडीशी ही ना जाड आली पाहिजे, म्हणजे अशी आपण एक नॉर्मल वडी बनवतो ना अगदी त्या पद्धतीने. ह्याच्या अगोदर सुद्धा ही वडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती, फक्त थोडीशी वेगळ्या पद्धतीने होती. इथे आपण 3 पिठांचा वापर केलेला आहे, जे आपल्यासाठी खूप पौष्टिक आहे. शिवाय पावसाळा चालू झाला की वेगवेगळे स्नॅक्स आपण बनवून खातो. हा स्नॅक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि गरमागरम असेल तर काय बोलूच नका, काय भारी लागतो. सोबतच ना आता मी वरून थोडेसे आणखी तीळ भुरभुरते, जर तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता वरून तीळ, नाही घातले तरी पण काही हरकत नाहीये. आता ह्याला ना परत एकदा स्पॅच्युलाच्या साह्याने एकदा प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून हे तीळ ना आपले सुटायला नको. तर व्यवस्थित असं दाबून घ्या वाटीने किंवा स्पॅच्युलाने. आणि आता ह्याला ना आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित असं ना थंड करून घ्यायचं. तर फॅनच्या हवेखाली एक 4-5 मिनिटं ठेवून द्या, अगदी पटकन थंड होऊन जातं, जास्त वेळ पण नाही लागत. तर आता हे बघू शकताय व्यवस्थित असे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. तर आता ह्याला ना आपल्याला ह्याचे कट मारून घ्यायचे. तर आता मी चाकूच्या साह्याने ना ह्याचे कट मारून घेते. तुम्हाला जसे आवडत असतील ना त्यानुसार तुम्ही ह्याचे कट मारून घेऊ शकताय, चौकोनी किंवा एक डायमंड शेपमध्ये जरी घेतलेत ना तसे पण चालतील. तर आता ह्याचे ना मी स्क्वेअर शेपमध्येच ना ह्याचे मी आता कट मारून घेणार आहे. तर आता हे बघू शकताय सगळे ह्याचे कट मारून झालेले आहेत. आणि आता याच्यातली ना मी एखादी वडी तुम्हाला उचलून सुद्धा दाखवते. तर हे बघू शकताय किती सुंदर अगदी तयार झालेले आहेत. अगदी पटकन म्हणाल ना तर लगेच अगदी उचलून येतात. तुम्ही ना खरंच असे सुद्धा खाऊ शकता, असे सुद्धा खूप भारी लागतात बरं का, खूप छान लागतात. कारण आपण पीठ वगैरे सगळं शिजवून घेतलेलं आहे, अजिबात कच्चं वगैरे काही राहिलेले नाहीये त्याच्यासाठी. पण आता ह्याला अजून एक आपण स्टेप करणार आहोत पुढे, ती सांगेनच मी तुम्हाला. तर आता हे बघू शकता सगळे क्यूब ना ह्याचे आपण पटकन अगदी वेगळे करून घेऊयात, म्हणजे नंतर आपला वेळ जाणार नाही याच्यासाठी. तर आता हे सगळे क्यूब ना मी या ताटामधून ना अगदी पटकन असे वेगळे करून घेते आणि लगेच वेगळे होतात, अजिबात सुद्धा वेळ लागत नाही. सोबतच मी इथे गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवून दिलेलं. तेल छान असं गरम झालं की आता एक एक करून आपण ही वडी तेलामध्ये सोडून घेऊयात. तर आता हे बघू शकता सगळ्या वड्या आपण ह्याच्यामध्ये सोडून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची. जोपर्यंत ते बुडबुडे पूर्ण शांत होत नाहीत ना तोपर्यंत ह्याला अजिबात सुद्धा धक्का लावायचा नाही बरं का. हे बुडबुडे चांगले शांत झाले की मगच आपण ह्याला झाऱ्याने खालच्या बाजूने मोकळं करून घ्यायचं. लगेच पलटवून घेऊ नका, खालच्या बाजूने अगदी मोकळं करून घ्या. एक अर्धा सेकंद भर ह्याला राहू द्या तसंच आणि नंतर मग ह्याला पलटवून घ्या आणि मग मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत ह्याला दोन्ही बाजूने आपल्याला शेकून घ्यायचंय. तर आता एक जास्तीत जास्त ना तुम्ही ह्याला एक बॅच तळण्यासाठी ना तुम्हाला जास्तीत जास्त एक 4 मिनिटं लागू शकतात. अगदी गॅसची फ्लेम परत कमी करा आणि कमी आचेवरती मग ह्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. सुरुवातीला लो टू मिडियम ठेवायची आणि नंतर कमी करायची आणि ह्याचा ना असा एक गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला तळून घ्या. जास्त पण लालसर करू नका, कारण हे कढईतून जेव्हा तुम्ही बाहेर काढणार ना तेव्हा त्याची तळण्याची प्रोसेस चालू राहते. मग मस्त अशी कुरकुरीत म्हणजे एकदम लाल बुंद दिसतील, एकदम करपल्यासारखे. त्यासाठी थोडंसं गोल्डन कलर आल्यानंतर याला काढून घेऊ शकताय. तर बघू शकता किती मस्त असा हा स्नॅक्स आपला तयार झालेला आहे. ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही हा स्नॅक ना एकदा नक्की तयार करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की सांगा. आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.